दीक्षांत मिरवणुकीतून आगमन झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे। आभासी दीक्षांत मंचावरती माननीय कुलपती, मुख्य अतिथी माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रमुख पाहुणे डॉक्टर एस रामकृष्ण, माननीय कुलगुरू सर, माननीय प्रकुलगुरू, विशेष अतिथी आणि इतर मान्यवर स्थानापन्न होईपर्यंत सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न होत आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या 23व्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य तथा कुलपती माननीय भगतसिंहजी कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली हा 23वा दीक्षांत समारंभ संपन्न होणार आहे। या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब हे उपस्थित राहणार आहेत। याशिवाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल सायन्सेसचे माननीय संचालक प्राध्यापक एस रामकृष्णनजी हे आदरणीय अतिथी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। या मंचावरती माननीय कुलगुरू आदरणीय उद्धव भोसले सर, माननीय प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर, विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर सर्जेरावजी शिंदे सर आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे सन्माननीय संचालक आदरणीय डॉक्टर वसंतराव भोसले सर यांच्यासह सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता हे स्थानापन्न झालेले आहेत। अवघ्या काही सेकंदातच कार्यक्रमाचे अध्यक्ष तसा विद्यापीठाचे कुलपती, सन्माननीय अतिथी तसेच विशेष अतिथी हे आपल्या बरोबर आभासी दीक्षांत मंचावर असणार आहेत आणि लगेचच आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे आणि विशेष अतिथी हे आभासी मंचावर दीक्षांत मंचावर स्थानापन्न होईपर्यंत सर्व निमंत्रित आणि स्नातक उभे राहतील। Invitees and graduates will rise and stand at their places. Honorable dignitaries will occupy their seats on virtual dais. Thereafter, the rest will be seated. माननीय कुलपती महोदय यांचं काही क्षणात आगमन होईल। आगमन झालेलं आहे। A warm and cordial welcome to all the dignitaries, learned scholars, distinguished invitees, guests, ladies and gentlemen, for the 23rd convocation ceremony of Swami Ramanand Tirth, Marathwada University, Nanded. दीक्षांत समारंभाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल। सर्व उपस्थितांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे। The 23rd convocation ceremony will begin with the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। यानंतर विद्यापीठ गीत सादर करण्यात येईल।
सर्वांनी कृपया आपापलं आसन ग्रहण करायचं आहे. यानंतर माननीय कुलगुरू महोदय हे माननीय कुलपती महोदय, माननीय मुख्य अतिथी व माननीय प्रमुख पाहुणे यांचे शब्दसुमनांनी स्वागत करतील. Honorable Vice Chancellor, we welcome Honorable Chancellor Sir, Honorable Chief Guest and Honorable Guest of Honor. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 23वा दीक्षांत समारंभ कोविड-19 या संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर आज ऑनलाईन स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. या समारंभासाठी मान्यवराचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या दीक्षांत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारी साहेब हे थेट राजभवनातून या कार्यक्रमासाठी सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी त्यांनी अमूल्य वेळ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व घटकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय श्री उदयजी सामंत साहेब यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी दृढ असा स्नेह निर्माण झाला आहे. ते सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमातून 23व्या दीक्षांत समारोह कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईचे संचालक प्राध्यापक एस रामकृष्णन हे आजच्या स्थानकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे या कार्यक्रमात मी स्वागत करतो. या प्रसंगी व्यासपीठावर माझे सहकारी प्रकुलगुरू, कुलसचिव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ सर्व अधिष्ठाता हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, विद्यापीठातील शिक्षक, शिक्षेतर अधिकारी, कर्मचारी, संस्थाचालक, प्राचार्य, स्थानक, विद्यापीठ हितचिंतक, नागरिक, पालक, माध्यमाचे प्रतिनिधी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. The Registrar will request Honorable Vice Chancellor Sir to garland Swamiji's photograph, light the lamp, and initiate the 23rd convocation ceremony of Swami Ramanand Tirth, Marathwada University. Honorable Vice Chancellor Sir, I request you to garland Swamiji's photograph and light the lamp. अरे पुढे नको जाऊ नये सर. एक मिनिट सर. सगळे Honorable Chancellor Sir, I request you to initiate the 23rd convocation ceremony. Learned scholars, I declare that the 23rd convocation ceremony of Swami Ramanand Tirth Marathwada University begins now. Therefore, let the candidates be presented. The Deans of the Faculties of Science and Technology, Commerce and Management, Humanities, and Interdisciplinary Studies will seek by turns in that order Honorable Chancellor's permission to award different degrees, diplomas to the graduates of the respective faculties. सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत वक्ते
हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. माननीय कुलपती महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या BSc सर्व विषय, B फार्म, BCA, MSc सर्व विषय, BE, BTech, ME, MTech, MCA, M फार्म, PGDGI, BVoc, MPhil आणि PhD या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर V.K. भोसले हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपल्या जागेवर उठून उभे राहावे. माननीय कुलपती महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या BCom सर्व विषय, नियमित व दूरशिक्षण, BBA नियमित व दूरशिक्षण, MBA, DBM, DMM, MCom व E.Com, रूरल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, बँकिंग अँड इन्शुरन्स, BVoc, PGDM, MPhil आणि PhD या परीक्षात उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा असे मी प्रार्थना करतो. यानंतर मानवीय विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर पंचशील एकंबेकर हे माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी मानवीय विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपल्या जागेवर उठून उभं राहावं. माननीय कुलपती महोदय, मानवीय विद्याशाखेच्या BA सर्व विषय, BA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, MA मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, BA ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, MA ह्युमन राईट्स, MA दूरशिक्षण, ललित कला, ग्रामीण व्यवस्थापन, BFA, BSL, BGL, LLB, LLM, DTL, DLL, DCM, MA सर्व विषय, BVoc, MPhil आणि PhD या परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना मी आपल्या समोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी प्रदान करून अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करतो. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील या माननीय कुलपतींच्या अनुग्रहार्थ स्नातकांना सादर करतील. यावेळी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या सर्व स्नातकांनी आपापल्या जागी उठून उभं राहायचं आहे. माननीय कुलपती महोदय, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या B.Ed, B.Ped, B.Sw, B.Lic, B.J, B.A. MCJ, B.Fa, M.Fa, M.A. Theatre Arts and Films, M.Lic, M.A. शिक्षणशास्त्र, M.A. संगीत, M.A. इलेक्ट्रॉनिक मीडिया, M.Sw, M.J, B.A. फॅशन डिझायनिंग, B.A. कम्प्युटर ॲनिमेशन अँड वेब डिझायनिंग, B.A. होम सायन्स, COCC, DCOC, M.Ped, M.Ed, M.Phil आणि PhD या परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या काही स्नातकांना
मी आपणासमोर सादर करीत आहे. विद्या परिषदेने व्यवस्थापन परिषदेस केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेने मान्य केल्याप्रमाणे त्यांच्यावर व ज्यांना अनुपस्थित राहून पदवी स्वीकारण्याची अनुज्ञा देण्यात आली आहे त्यांच्यावरही ती पदवी देऊन अनुग्रह करावा अशी मी प्रार्थना करते. All the graduates are advised to stand up at their place and resume their seats after saluting Honorable Chancellor at the end of the exhortation. In my As capacity, requested by the deans of respective faculties to confer the degrees and diplomas, I request Honorable Chancellor to accept the same. in my capacity as Chancellor of this university, I hereby grant the request made by the deans of the faculties of Science and Technology, Commerce and Management, Humanities and Interdisciplinary Studies to confer upon the graduates the degrees, diplomas in person and in absentia. Graduates, now Honorable Chancellor will exhort you, please stand up at your place and resume your seats after saluting Honorable Chancellor at the end of the exhortation. Honorable Chancellor, sir, I request you to exhort the graduates. By the authority given to me as Chancellor of this university, I hereby declare that all these graduates present here and those who are permitted to remain absent are admitted to their respective degrees and diplomas. As Chancellor of this university, I give you this exhortation in the words of our ancient sages and seers, which you may imbibe and act accordingly. Always speak truth, perform your duties, never deviate from your duties. Do such readings that will raise your esteem. Always think of the progress and well-being of the nation and entire humanity. Have respect for your parents, teachers, and the nation. Cultivate the principles of liberty, fraternity, equality, and justice. In your life, never allow any feelings of discrimination on account of caste, creed, religion, sect, gender, or language to cloud your thoughts, words, and actions. Imbibe the good from the elders. Enrich your life by study, action, and experience, and enhance the prestige of your university. This is my instruction and this is my advice. Do act accordingly. The Director of Board of Examinations and Evaluation will read out the citation and the names of the gold medal winners and request the Honorable Chancellor to present gold medals. Honorable Chancellor, sir, I request you to bestow the gold medals on recipient. On behalf of Honorable Chancellor, sir, Honorable Vice Chancellor will bestow the Chancellor Gold Medal. यानंतर माननीय कुलसचिव सर हे माननीय कुलगुरू सरांना विद्यापीठाचा अहवाल सादर करण्याबाबत विनंती करतील. माननीय कुलगुरू महोदयांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचा अहवाल सादर करावा. या आभासी व्यासपीठावर उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारी साहेब, या दीक्षांत समारंभाचे मुख्य अतिथी श्री उदयजी सामंत, माननीय मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे प्राध्यापक एस रामकृष्णन,
संचालक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा यांचे सर्व सन्मान्य सदस्य, विद्यापीठातील माझे सर्व सहकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माध्यम प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो, आज विद्यापीठासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे की आदरणीय कुलपती महोदय हे या कार्यक्रमास उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना प्रेरणा, चैतन्य आणि त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस नवी दिशा देईल. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी श्री उदयजी सामंत साहेब, माननीय मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे देखील असणे विद्यापीठाचे भाग्य व सन्मान आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती देखील आमच्या स्थानकांना ऊर्जा आणि प्रेरणा देईल. या कार्यक्रमासाठी प्रोफेसर एस रामकृष्णन, संचालक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई हे उपस्थित आहेत. प्राध्यापक रामकृष्णन यांची सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. आमच्या विनंतीस त्यांनी मान देऊन आमंत्रण स्वीकारल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत. विद्यापीठाच्या लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला सदैव मार्गदर्शन व सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 17 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्र राज्याकडून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने स्थापन झालेल्या या विद्यापीठाने सन 2019-20 मध्ये शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात 25 वर्ष पूर्ण केले आहेत. या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या 4 जिल्ह्याचा समावेश असून या 4 जिल्ह्यातून जवळपास 353 संलग्नित महाविद्यालय असून यात 176 अभ्यासक्रम चालले जातात. या अभ्यासक्रमासाठी 1,65,000 विद्यार्थी प्रवेशित असून 4,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे डिस्टन्स एज्युकेशन मधून प्रवेशित आहेत. या विद्यापीठामध्ये 70 परदेशी विद्यार्थी, 5 देशातून शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात संकुल पद्धतीचा अवलंब केला आहे आणि या संकुल पद्धतीला शैक्षणिक स्वायत्ता देण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये 14 संकुले असून उपपरिसर लातूर येथे 3 संकुले, परभणी 1 संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली आणि मुख्य परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व संशोधन केंद्र, श्री अभ्यास केंद्र आणि गुरु गोविंद सिंगजी अध्यापन संकुल व संशोधन केंद्र आणि किनवट येथील डॉक्टर उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र यांचा यामध्ये समावेश आहे. विद्यापीठामध्ये यांचा समावेश आहे. विद्यापीठामध्ये चालवण्यात येणाऱ्या संकुल पद्धतीमध्ये शैक्षणिक स्वायत्ता असून हे सर्व कोर्सेस CBCS या प्रणालीद्वारे अवलंब करतात. या विद्यापीठामध्ये NPTEL, स्वयं आणि MOOCs या प्रणालीद्वारे देण्यात येणारे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून विद्यार्थ्यांना श्रेयांक वर्ग देण्यात येतो. विद्यापीठाला रोसा, DST, UGC, राज्य व केंद्र शासनाच्या इतर संस्थांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा निधी शैक्षणिक साधन सामग्री, सुविधा, संशोधन, विस्तार उपक्रम यासाठी मिळालेला आहे. तसेच विद्यापीठाने कन्सल्टन्सी आणि तांत्रिक सहाय्य योजनेतून स्वतःचा निधी सुद्धा तयार केलेला आहे. अध्यापन, संशोधन, शोध आणि विस्तार उपक्रमासाठी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आलेला आहे. यामध्ये 39 इंडियन सायंटिफिक एक्सपिडिशन टू अंटार्क्टिका यामध्ये 2 निवड, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी नवी दिल्ली कडून बेस्ट टीचर अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्य व्यसनमुक्ती पुरस्कार, द फुलब्राईट फेलोशिप, इरॉस्मस मुंडस फॅकल्टी मोबिलिटी फेलोशिप ऑफ द युरोपियन युनियन साठी निवड, NCTE तर्फे बेस्ट टीचर अवॉर्ड इत्यादी
अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. विद्यापीठातील शिक्षकांनी आपले संशोधन, पेटेंट आणि विस्तार उपक्रमातून स्वतःला सिद्ध केलेले आहे. विद्यापीठाच्या मागील 3 वर्षामध्ये 1354 शोध निबंध हे UGC मान्यता प्राप्त संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाले असून स्कोपस मध्ये 595, वेब ऑफ सायन्स मध्ये 442 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. एकूण 6975 सायटेशन्स असून सायटेशन इंडेक्स हा 6.13 आणि विद्यापीठाचा H इंडेक्स हा 26.5 असा आहे. प्रकाशित पुस्तके आणि पुस्तकातील प्रकरणे यांची संख्या 356 आहे. जास्त इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या नामवंत संशोधन पत्रिकेमध्ये विद्यापीठातील प्राध्यापकाची प्रकाशने आहेत. संशोधनपूरक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून विद्यापीठाने विद्यापीठ परिसर आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. तसेच त्याचा परिणाम म्हणून स्कोपस आणि वेब ऑफ सायन्स यामध्ये समाविष्ट अशा नामवंत संशोधन पत्रिकेमधून 1000 पेक्षा जास्त शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. विद्यापीठ परिसर संकुलातील एकूण 22 शिक्षकांना फेलोशिप आणि स्कॉलरशिपद्वारे परदेशाला भेटी देऊन आलेल्या आहेत. रुसा मधून प्राप्त निधीमधून विद्यापीठाने सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिस्मॉलॉजी स्थापन केलेला आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिस्मॉलॉजी याचा मुख्य उद्देश खडकाच्या आवरणाची रचना मापणे आणि स्थानिक भूकंप प्रवणता मांडणे हे आहे. अशा प्रकारचं सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे असं मी नमूद करतो. हे केंद्र NGRI हैदराबाद यांच्या सहकार्याने कार्य करीत आहे. उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे. विद्यापीठ परिसरातील संकुले, संलग्नित महाविद्यालय यामध्ये शैक्षणिक बाबी, संशोधन, समता, समानता यावर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठ शैक्षणिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण, ऊर्जा ऑडिट, एनर्जी ऑडिट, ग्रीन ऑडिट, जेंडर ऑडिट यासारखे कार्यक्रम सातत्याने घेत असते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कौशल्य वाढावे आणि त्यांची रोजगार विमुक्तता वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय विद्यापीठातील विविध योजना सुरू केलेल्या आहेत. विद्यापीठामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे उद्योग आणि संस्था याच्यातील विचाराची देवाणघेवाण आणि इंडस्ट्रीने प्रायोजित केलेल्या प्रकल्पावरील सहभाग, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री मेंटरशिप इत्यादी गोष्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक इंडस्ट्री बरोबर सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत सुद्धा सामंजस्य करार केलेले आहेत. यामध्ये हायांग युनिव्हर्सिटी ऑफ मलेशिया, नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इत्यादी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये त्यांचा सहभाग आहे. विद्यापीठाने मराठवाडा दुष्काळमुक्त मराठवाडा या मोहिमेअंतर्गत विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातील सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशन मृदू व जलसंधारण कार्यक्रम राबवलेला आहे. हरित विद्यापीठ आणि स्वच्छ विद्यापीठ या कार्यक्रमात अंतर्गत विद्यापीठाने 33 करोड वृक्ष लागवडी महाराष्ट्र शासनाच्या 23 करोड वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे. तसेच याच कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठाने बायोडायव्हर्सिटी पार्क आणि बॉटनिकल गार्डन ह्या सुद्धा कार्यान्वित केलेल्या आहेत. या बायोडायव्हर्सिटी पार्क आणि बॉटनिकल गार्डन याचा उपयोग शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाबाबत अत्यंत काटेकोर असून समाजाप्रती कटिबद्ध आहे. कोविड-19च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यापीठाने उपलब्ध अशा साधन सामुग्रीतून स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेचा आराखडा तयार करून ही प्रयोगशाळा टाळेबंदीच्या काळात केवळ 22 दिवसांमध्ये कार्यान्वित केलेली आहे. आजपर्यंत या प्रयोगशाळेत 1 लाखापेक्षा जास्त स्वॅबच्या नमुन्याची तपासणी झालेली आहे.
अशा प्रकारची सुविधा सुरू करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले अकृषी विद्यापीठ असून हे महाराष्ट्रातले पहिले तर देशातील दुसरे विद्यापीठ आहे. या प्रयोगशाळेस ICMR नवी दिल्ली याची मान्यता असून NABL ने कोविड-19च्या स्वॅब तपासणीसाठी ॲक्रेडिटेशन केलेले आहे आणि या लॅबतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा ह्या मोफत दिल्या जातात. विद्यापीठाने हरित विद्यापीठ स्वच्छ विद्यापीठ अभियान सुरू केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. विद्यापीठ परिसरात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जातो. त्यासाठी विद्यापीठाने 10 लहान आणि 12 मोठे तलाव तयार करून 10 करोड लिटर पाणी साठवण्याची क्षमता या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पाण्याच्या बाबतीत विद्यापीठ आता स्वयंपूर्ण झालेलं आहे. या उपक्रमामुळे विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय व जनमानसामध्ये ज्या बाबी जागृती निर्माण झाली असून अनेक लोक त्याचे अनुकरण करत आहेत. प्रभावी कोविडच्या काळामध्ये कोविड-19च्या परिस्थितीमध्ये प्रभावी अध्ययन व अध्यापन यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन टीचिंग इफेक्टिव्ह व्हावं यासाठी ऑनलाईन टीचिंग ICT टूल फॉर इफेक्टिव्ह ऑनलाईन टीचिंग यासाठी 3 फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कोविडच्या परिस्थितीमध्ये देशभरातून 20,000 फॅकल्टीजना विद्यापीठातर्फे ट्रेनिंग देऊन त्यांना ICTचा उपयोग प्रभावीपणे कसं करावा याबद्दलचं ट्रेनिंग विद्यापीठातर्फे देण्यात आलेलं आहे. शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचे, मी या प्रसंगी ज्यांना पदवी मिळालेली आहे असे पदवीधारक, PhD, सुवर्ण पारितोषिक प्राप्त, इतर पुरस्कार प्राप्त आहेत असे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. तसेच मी अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः या दीक्षांत समारंभास उपस्थित आदरणीय कुलपती महोदय, आदरणीय मुख्य अतिथी माननीय मंत्री महोदय आणि प्रमुख अतिथीचं विशेष आभार मानतो. मी आशा करतो की आपण सर्व विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी योगदान द्याल आणि विद्यापीठ उत्कृष्टता नवा उंचीवर नेण्यासाठी सहाय्य कराल. उपरोक्त उपक्रमाशिवाय विद्यापीठाने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांचा उल्लेख विस्ताराने स्वतंत्रपणे सादर करण्यात आला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Honorable Vice Chancellor sir will request Honorable Guest of Honor Dr. S. Ramakrishnan ji to deliver the convocation address. आजच्या 23व्या दीक्षांत समारंभास गेस्ट ऑफ अतिथी म्हणून प्रोफेसर S. रामकृष्णन, डायरेक्टर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राध्यापक S. रामकृष्णन यांचा जन्म कोटमोळी तामिळनाडू येथे झाला असून ते उच्च विद्या विभूषित आहेत. लो टेम्परेचर अँड अल्ट्रा लो टेम्परेचर कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स या विषयात त्यांची विशेषता आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे त्यांनी 1 ऑगस्ट 1995 रोजपासून आजपर्यंत संशोधन करत आहेत. त्यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे योगदान आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमातील केलेल्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये इंटरनॅशनल JSPS अवॉर्ड बाय जपान फिजिक्स सोसायटी, सेंटर ऑफ एक्सलन्स STF फेलोशिप अवॉर्ड, नेदरलँड गव्हर्नमेंट अवॉर्ड, अलेक्झांडर हेम्बोल्ट फेलोशिप इत्यादी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. या प्रसंगी मी आदरणीय प्रोफेसर S. रामकृष्णन यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दीक्षांत भाषण द्यावं.
Shri Bhagat Singh Koshari, Honorable Governor of Maharashtra and Chancellor Swami Ramanand Tirth, Marathwada University, Shri Vijayarthi Samant, Minister, Higher and Technical Education Department, Government of Maharashtra, Dr. Uddhav Bhosle, the Vice Chancellor of the University, members of the Senate, Management Council, Academic Council, all faculty members, guests and parents and relatives of the graduate students and all the students. Thank you very much for inviting me to this convocation program. It is a great honor and privilege for me to give this convocation speech. First of all, congratulations to all the graduating students who are going to be the proud degree recipients today. Nanded is one of the oldest and historic cities, which is a beguiling mixture of ancient and modern India. The city is not only known for its cultural heritage, but also considered as an educational hub of the Marathwada region. The most important part of this hub is Swami Ramanand Tirth Marathwada University, established on September 17, 1994 by the government of Maharashtra. This university is responsible for the intellectual, cultural, social, and economic development of the individual and the society, covering 4 districts, namely Nanded, Latur, Parbhani, and Hingoli. The university has 14 schools at Nanded and schools at Latur, Parbhani, and new model college in Hingoli, and various academic and research centers. In addition, 354 affiliated colleges are under its jurisdiction, offering education in 146 programs with a student strength of more than 1.6 lakhs. The university has a center of excellence in seismology, advanced research instrumentation facilities, collaboration with important research institutions like Inter-University Center for Astronomy and Astrophysics called IUCAR, and also memorandum of understanding with national and international institutions as equal partners. Even during the COVID-19 pandemic, the university also contributed valuable service to the nation by organizing one-week faculty development program for more than 20,000 teachers across the nation on the use of information communication technology tools for effective online teaching and learning. This is the most important aspect during this COVID period. I'm glad that university is doing this. For those who are graduating today, you will now become the proud alumni of Swami Ramanand Tirth Marathwada University, which bears the name of Swami Ramanand Tirth, and an Indian freedom fighter, an educationist, and a social activist. He worked tirelessly for the benefit of people in India. As graduates, I urge you to follow Swami Ramanand Tirth and take some values from his life. I would also like to motivate you to get involved in helping your university to enhance its effort in providing quality education in that region. During the past few years at the university, you all worked hard, not just to get this degree, but also for education and learning different life skills. Learning is a continuous process. I'm sure this education has enabled you to continue learning. We should also have a sense of responsibility towards our society. If you look around, you will find several questions and challenges. You can take one, or you can take some of them as opportunities and try to solve these problems. This initiative will make a huge difference in your life and help you and your neighborhood and our country. Finally, make you sure that you also engage in pursuing your hobbies. Maintain personal relationship with your family and friends, and try to explore the purpose of your life. It cannot be all work and no play. A healthy balance in all aspects is crucial. This is more important now as we have learned lessons during this pandemic time. I again congratulate all of you on this occasion and wish you all the very best in your future endeavors. Jai Hind. यानंतर
माननीय कुलगुरू हे सन्माननीय मुख्य अतिथी यांना दीक्षांत भाषण देण्याबाबत विनंती करतील. आजच्या 23व्या दीक्षांत समारंभास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. कुशल, कार्यक्षम, धडाडीचे नेते म्हणून ते सुपरिचित आहेत. ते सलग 4 वेळेस महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आहेत. यावरूनच त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील बहुआयामी कार्य हे अधोरेखित आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर त्यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी एक वेगळाच स्नेह निर्माण झाला आहे. माननीय मंत्री उदयजी सामंत यांच्या बहुआयामी कार्यामुळेच त्यांना विविध सन्मानाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. अशा महनीय व्यक्ती आजच्या दीक्षांत समारंभास प्रमुख अतिथी म्हणून लाभली आहे. त्यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व घटकाच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या प्रसंगी त्यांनी सर्वांना संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय उदयजी सामंत साहेब. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या 23व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंगजी कोश्यारीजी, ज्यांचं मार्गदर्शन आताच आपण सगळ्यांनी ऐकलं, ते रामाकृष्णन सर, ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली रामानंद तीर्थ विद्यापीठ अतिशय चांगल्या पद्धतीनं वाटचाल करते, डॉक्टर उद्धव भोसले सर, आदरणीय जोगेंद्र सिंह सर, सर्जेराव शिंदे सर, वसंत भोसले सर, सर्व माझे सहकारी, सर्व कर्मचारी, ज्यांनी पदवी प्राप्त केले ते सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहताना या खात्याचा मंत्री म्हणून मला देखील मनस्वी आनंद होतोय. आणि मनस्वी आनंद होण्याचं दुसरं एक कारण आहे की ज्या दिवशी या मंत्रिपदाची शपथ मी घेतली आणि मी कामाला लागलो, त्यावेळीपासून आजपर्यंत सगळ्या कुलगुरूंशी किंवा अन्य त्यांच्या सहकाऱ्यांशी जे माझे संबंध आले आणि त्याच्यातनं मला देखील जी काही माहिती मिळत गेली, मला देखील जे काही नॉलेज मिळत गेलं, त्याच्यासाठी मला असं वाटतं की माणूस किती जरी मोठा झाला तरी तो विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी असणं किती चांगलं असतं अशा ह्या अनेक कार्यक्रमातनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवतंय. आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठीच महत्वाचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असा हा कार्यक्रम आहे. कारण या विद्यापीठानं जे काही कार्यक्रम राबवलेत ते अतिशय महत्वाचे कार्यक्रम राबवलेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब जी मला असं वाटतं की कोविडची सिच्युएशन ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, पॅन्डेमिक सिच्युएशन सुरू झाली, तरी सगळ्यांनाच असं वाटत होतं की नक्की स्वॅब टेस्ट कुठं करायच्या, कशा पद्धतीनं करायच्या, त्याच्यामध्ये कोण स्वॅब टेस्ट निर्माण करणार आहेत. पण मला या विद्यापीठाबद्दल, कुलगुरूंबद्दल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबद्दल मनापासूनचा एक अभिमान आणि गर्व आहे की विद्यापीठामध्ये, मला बाकीच्या विद्यापीठांचं माहीत नाही, परंतु महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये पहिली स्वॅब टेस्ट निर्माण करणारं जे विद्यापीठ होतं ते नांदेड विद्यापीठ होतं. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील आपल्या सगळ्यांचं मला कौतुक करायचंय, आपल्याला मनापासून अभिनंदन करायचंय. काल मी महामहिम राज्यपाल महोदयांबरोबर एका कार्यक्रमाला उपस्थित होतो दीक्षांत समारंभाच्या. त्यावेळी मी माझ्या मनोगतामध्ये असं सांगितलं की या सगळ्या कार्यक्रमांमधनं महाराष्ट्राची विविधता काय हे देखील आमच्या सगळ्यांच्या पहिरावावरनं अख्ख्या महाराष्ट्राला कळतं, विद्यार्थ्यांना देखील कळतं. पण अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आपण देखील किती छोटे आहोत याचं भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की निर्माण होतं. कारण हे मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्यांच्याशी माझा संपर्क आला ते नक्कीच माझ्यापेक्षा शैक्षणिकदृष्ट्या देखील महान होते, विद्वान होते. त्याच्यामध्ये जर नावं घ्यायची झाली तर डॉक्टर माशेलकर साहेब असतील, डॉक्टर अनिल काकोडकर साहेब असतील, आता राधाकृष्णन साहेब असतील, दिल्लीमध्ये काम करणारे ज्ञानेश्वर मुळे साहेब असतील, या सगळ्यांचा संपर्क माझ्याबरोबर मंत्री म्हणून आला. पण यांच्याशी चर्चा करत असताना मला सर्वांना सांगितलं पाहिजे, विद्यार्थ्यांना देखील सांगितलं पाहिजे
की मी कधी यांच्याशी चर्चा करत असताना मी या खात्याचा मंत्री आहे म्हणून चर्चा करत नाही, तर मी या सगळ्यांचा एक विद्यार्थी आहे आणि याच्यातनं मला चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल, चांगलं काहीतरी शिकायला मिळेल, या भावनेतनं मी कार्यरत असतो. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमातनं देखील मला एक सांगायचं आहे की हे कार्यक्रम किती उंचीचे असतात. मी ज्यावेळी 2004ला पहिल्यांदा लोकप्रतिनिधी झालो ते मला वाटलं देखील नव्हतं की मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होईल. पण हे करत असताना मी ज्या भागातनं, रत्नागिरी कोकणातनं ज्या भागातनं येतो ती माझी एक बोलीभाषा आहे. बोलीभाषेतनं आम्ही काम करत असताना ग्रामीण भागातनं मोठे झालो. परंतु आज मला कळतंय की मराठी भाषेची ताकद काय. जसं मी काल सांगितलं की या विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आम्ही विविध पेहरावामध्ये उपस्थित राहतो, तसंच विद्यापीठाच्या कार्यक्रमाला किंवा दीक्षांत समारंभाला उपस्थित राहत असताना मराठी भाषेची ताकद देखील आपल्याला कळते, संस्कृत भाषेची ताकद देखील आपल्याला कळते. आज मी मुद्दाम काही शब्द इथे नोट डाऊन करून ठेवले. त्याच्यामध्ये स्नातक असेल, अनुग्रहार्थ असेल, अनुज्ञा असेल, अनुग्रह असेल, दीक्षांत असेल, हे जे शब्द आहेत हे शब्द मला असं वाटतं की मराठी भाषेमध्ये जे सर्वसामान्य शब्द आहेत त्याला ताकदीचे समानार्थी शब्द आहेत. आता म्हणून मी स्नातकांना विनंती करतो की आपल्यापेक्षा जास्त विद्वान मंडळी जी आहेत, आपल्यापेक्षा जास्त शिकलेले जे आहेत, यांचं मार्गदर्शन घेऊन आपण जर पुढे गेलो आणि यांचं अनुकरण करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की नांदेड विद्यापीठाचं, म्हणजे रामानंद तीर्थ विद्यापीठाचं, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचं जे नाव आहे हे नुसतं देशामध्ये नाही तर आपण जगभरामध्ये प्रसिद्ध करू शकतो. कारण मगाशी भोसले सरांनी असं सांगितलं की एज्युकेशनल सिस्टीम डेव्हलप करत असताना तुम्ही मलेशियाच्या युनिव्हर्सिटीशी देखील टायअप केलेला आहे. मला असं वाटतं की हा महत्वाचा भाग आहे की आपले विद्यार्थी शिकत असताना त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं देखील ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपला विद्यार्थी घडला पाहिजे. कारण तसं जर बघायला गेलं तर हे विद्यापीठ ज्यांच्या नावानं स्थापन झालेलं आहे त्यांच्या नावाला देखील एक फार मोठं वलय आहे. त्यांचा आदर्श 100% आपण घेऊ शकतो का हे प्रश्नचिन्ह असताना देखील त्यांचा थोडा तरी आदर्श आपण घेतला आणि त्याची वाटचाल आपण आपल्या शैक्षणिक पर्वामध्ये केली तर मला असं वाटतं की आपण फार मोठं काहीतरी कमवलंय अशी भावना आमच्या मनामध्ये देखील निर्माण होईल. जे आपल्याला शिकवत आहेत त्यांच्या मनामध्ये देखील निर्माण होईल. स्पर्धा परीक्षेचं केंद्र आपण चालवता. मला आपल्याला एक सगळ्यांना विनंती करायची आणि एक माहिती देखील द्यायची आहे की यावेळी ज्या प्री IAS एक्झाम आपण घेतल्या त्याच्यामध्ये जवळजवळ 13,500 विद्यार्थी बसले होते आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या शासकीय इतिहासामध्ये जे पास झालेले प्री IASचे विद्यार्थी आहेत त्यांना गव्हर्नमेंटमध्ये असलेले अनुभवी IAS अधिकारी किंवा IPS अधिकारी हे त्यांना दर दिवशी 1.5 ते 2 तास मार्गदर्शन करतायत. अशा पद्धतीची एक सिस्टीम आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये तयार केली जेणेकरून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला माणूस देखील कलेक्टर झाला पाहिजे, ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, ही देखील IPS अधिकारी झाली पाहिजे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण प्री IAS सेंटर्स जी आहेत महाराष्ट्रातली ती देखील अपग्रेड करण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या कमिटीच्या अध्यक्षपदी आपण ज्ञानेश्वर मुळे साहेबांची नियुक्ती केलेली आहे. केंद्र शासनानं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलं. ते धोरण देखील कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबवायचं यासाठी देखील डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी कार्यरत आहे. येत्या 2-3 महिन्यामध्ये हा अहवाल आपल्याकडे आल्यानंतर कुलपती महोदय असतील किंवा सगळे कुलगुरू असतील या सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन शिक्षण धोरण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं राबवायचं यासाठी देखील महाराष्ट्र शासन उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणानं काम करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी भोसले सर आपण केलात, हरित क्रांती करण्याचा प्रयत्न आपण करताय. हरित क्रांती कधी झाली, काय झाली हा इतिहास सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. परंतु 2021 सालामध्ये एक विद्यापीठ आपलं एज्युकेशनल सिस्टीम डेव्हलप करत असताना, आपली ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम डेव्हलप करत असताना पारंपरिकता जी आपली आहे म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा आणि त्याच्यातनं हरित क्रांती करा अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. हे देखील आम्हाला अभिमानास्पद आहे आणि गर्वाची बाब आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचा देखील या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे कारण त्यांनी देखील ही नांदेडमध्ये शैक्षणिक क्रांती होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केलेले होते. दुसऱ्या माझ्या इन्स्टिट्यूटचा नांदेडमधला एक उल्लेख इथे केला पाहिजे, गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालणारं COEP कॉलेज असेल किंवा गुरु गोविंद सिंग कॉलेज असेल यांची नावं ही नुसती देशामध्ये घेतली जात नाहीत
तर यांच्या एज्युकेशन सिस्टीमचं कौतुक हे जगामध्ये देखील केलं जातं आणि असं एक इन्स्टिट्यूट माझ्या विभागाअंतर्गत नांदेडमध्ये कार्यरत आहे, ही देखील एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याचं काम आज महाराष्ट्र शासनातले आमचे सगळे अधिकारी देखील करतायत. त्यांचं देखील आपण सगळ्यांनी मिळून मनापासून कौतुक केलं पाहिजे. मला या सगळ्यांना विद्यार्थ्यांना विशेषतः ज्यांनी पदवी घेतली, ज्यांनी यश संपादन केलंय, त्यांचं कौतुक करत असतानाच विद्यापीठाबद्दल दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की विद्यापीठ हे नुसतं शिक्षण देणारं केंद्र नाही, तर हे विद्यापीठ सामाजिक ज्ञान देणारं देखील केंद्र आहे. कारण एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा ज्यावेळी मी अभ्यास करतो, एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा ज्यावेळी मी विचार करतो, त्यावेळी देखील पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये पोलिसांना सहकार्य म्हणून पोलीस मित्र असतील, आरोग्य अधिकाऱ्यांना सहकार्य म्हणून आरोग्य मित्र असतील, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना सहकार्य म्हणून महसूल मित्र असतील, असे अनेक भूमिका पालकांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी राबवली. आणि त्याच्यामध्ये आपलं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ हे कुठेही मागं राहिलं नाही, हे देखील कौतुकास्पद आहे. आणि या आपल्या माध्यमातून मला त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत. कारण पूर्वी अशी एक सिस्टीम होती, कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी कोविडचा काळ सुरू झाला त्यावेळी विद्यार्थ्यांना एनएसएसच्या मार्फत जर या कोविड चळवळीमध्ये काम करायचं असेल तर पालकांचं संमतीपत्रक आवश्यक होतं. आणि ते देखील पालकांनी पुढाकार घेऊन जनसेवेचा वसा आपल्या मुलांमध्ये आला पाहिजे हे डोक्यामध्ये ठेवून जी संमतीपत्र दिली, त्याचमुळे एनएसएसचे विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडसाठी जनतेची सेवा करायला बाहेर पडले. आणि म्हणून त्यांचं देखील कौतुक आहे. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी नांदेडची स्वॅब टेस्ट देखील चालवली, हे देखील एक महत्वाचं काम माझ्या एनएसएसच्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला कुलगुरू महोदय आपल्याला देखील धन्यवाद दिले पाहिजेत, आपले देखील कौतुक केलं पाहिजे. आपल्या सगळ्याच सहकाऱ्यांचं, मॅनेजमेंट काउन्सिल असेल, सिनेटचे सदस्य असतील, या सगळ्यांचंच कौतुक केलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची भूमिका जी आपण घेतली त्याचं देखील मी राज्यपाल महोदयांच्या समोर आपलं कौतुक करतो की नांदेडमध्ये आपल्याला माहित असेल की बीएड कॉलेज हे शासकीय बीएड कॉलेज हे नांदेडमध्ये त्या ठिकाणी होतं, भाड्याच्या जागेमध्ये होतं. आणि त्याची परिस्थिती अशी झाली होती की त्या बीएड कॉलेजला जर आपण जागा दिली नाही तर ती एज्युकेशनल सिस्टीम कुठं बंद पडते का, अशा पद्धतीची चर्चा आणि अशा पद्धतीचा संपूर्ण एक प्रवाह त्या नांदेडच्या जिल्ह्यामध्ये होता. परंतु सिनेटने असतील, मॅनेजमेंट काउन्सिलनं असेल, कुलगुरू महोदयांनी असेल, कुलपतींच्या महोदयांच्या नेतृत्वाखाली एक जागा आपण बीएड कॉलेजला नांदेड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिली. मला असं वाटतं की हे आदर्श घेण्यासारखं उदाहरण आहे. आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत शासकीय सगळी केंद्र जर आपल्याकडे आली आणि एक एज्युकेशनल हब जर विद्यापीठ तयार झालं, एज्युकेशनल हब आहेच पण त्याच्यापेक्षा देखील निर्माण झालं, तर आपण ज्यावेळी परदेशामध्ये काही युनिव्हर्सिटी बघायला जातो, मला पूर्णतः खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली परदेशातली लोक काही कालावधीनंतर, काही वर्षानंतर या महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटी बघायला येतील. आणि एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करावी, एवढीच मनापासूनची शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. मला या कार्यक्रमामध्ये सामील होण्याची संधी आपण दिलीत त्याबद्दल देखील आपल्याला धन्यवाद देतो. आणि विशेषतः या कार्यक्रमाला कुलपती महामहिम राज्यपाल महोदय देखील उपस्थित राहिले, त्याबद्दल खात्याचा मंत्री म्हणून, खात्याचा प्रमुख म्हणून मी राज्यपाल महोदयांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे देखील आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. The Vice Chancellor will request Honorable Governor Sir to deliver the address. Honorable Chancellor Sir, I request to deliver the address. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड़ के 23rd एनुअल कन्वोकेशन के अवसर पर आज के हमारे प्रमुख अतिथि यहाँ के उच्च और तकनीकी शिक्षा मंत्री आदरणीय श्री उदय सामंत जी, आज हम सब लोगों ने वेरी शॉर्ट, वेरी क्रिस्प बट वेरी इंफॉर्मेटिव ऐसा जिनका
मार्गदर्शन सुना। ऐसे प्रोफेसर श्रीनिवासन रामकृष्णन जी, हमारे कुलगुरु डॉक्टर उद्धव भोसले जी, मैनेजमेंट कमेटी के सभी सदस्यगण, सीनेट के सभी सदस्यगण, एकेडमिक काउंसिल के सदस्यगण, फैकल्टी मेंबर्स, और हमारे आज जिन सब लोगों ने डिग्री ली है, अलग अलग पदवी ली है, ऐसे सभी सफल हमारे छात्र छात्राएं, मैं सबसे पहले हम सभी जिन्होंने आज पदवी ली है, डिग्रीज ली है, गोल्ड मेडल्स लिए हैं, पीएचडी के पद लिए हैं, उन सबको अपनी ओर से हार्दिक अभिनंदन करता हूं और शुभकामना देता हूं कि आज की ये पदवी जो उन्होंने ग्रहण की है, जो डिग्री उन्होंने ग्रहण की है, वो उनके जीवन में सार्थक हो और इस डिग्री के माध्यम से वे समाज में न केवल सफल हों बल्कि समाज को अपना कंट्रीब्यूशन, अपना योगदान दे सकें, ऐसी मैं शुभकामना करता हूँ। I particularly thank Professor Srinivasan Ramakrishnan for his valuable address, and he came and he addressed us. I thank him, my many thanks to him. हमारे शिक्षा मंत्री आप सबको बहुत सी सारी बातें बता चुके हैं और मुझे अच्छा लगा, विशेष करके आज मैं उनको बहुत बार अपनी यूनिवर्सिटीज के इस कन्वोकेशंस में उनके साथ रहता हूं, और आज जिस प्रकार से उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त की है, मैं आप सबका तो अभिनंदन करता ही हूं, परंतु शिक्षा मंत्री जी का भी अभिनंदन करता हूं कि उन्होंने जिस विनम्रता के साथ और जिस स्पष्टता के साथ और जिस एक प्रकार से ऐसा लगता है कि आज हम केवल ये जो आप छात्र लोग, छात्र छात्राएं, स्टूडेंट्स हैं, not only they are taking some degrees with proud, but it seems that even मुझे ऐसा लगता है कि हमारे शिक्षा मंत्री जी वो स्वयं भी मानो एक प्रकार की डिग्री ले रहे हैं और उसमें आनंदित है। वो आपके लिए तो कौतुक कर रहे थे, आपकी प्रशंसा कर रहे थे, पर मैं उनको भी इसलिए धन्यवाद देता हूं कि जब शासन वास्तव में ये शासन जितना जितना हमारे विश्वविद्यालयों को, विद्यापीठों को, यूनिवर्सिटीज को जितनी जितनी गहराई से, मन के अंतःकरण से अगर वो सहयोग देंगे तो मेरा पूरा विश्वास है, क्योंकि मैं शिक्षा से जुड़ा हुआ हूँ, और इसलिए मेरा विश्वास है कि हमारे जितने विद्यापीठ है, जितने एजुकेशनल इंस्टीट्यूशंस हैं, अभी यहाँ टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च के प्रोफेसर रामकृष्णन है, ये कितने तन्मयता से लगे रहते हैं, कितने दुनिया में इनके इंस्टीट्यूट का नाम है, और हम सब लोग जो हमारे यूनिवर्सिटी के हमारे प्रोफेसर्स हैं, हमारे फैकल्टीज हैं, वो सब लोग भी इन सम वे और अनदर वे वो भी कुछ न कुछ कंट्रीब्यूट करते हैं, परंतु आज जो आवश्यकता है, जैसा प्रोफेसर रामकृष्णन बोल रहे थे, और मैं भी चाहता हूँ कि हमारा हर विश्वविद्यालय, ये हर विद्यापीठ, ये सेंटर ऑफ एक्सलेंस बनने की कोशिश कर रहा है। मैं नहीं कहता कि सबके सब हिमालय की एवरेस्ट की चोटी पर चढ़ जाएंगे, लेकिन उससे छोटी और भी चोटियां, मैं हिमालय से आता हूँ, नंदा देवी है, चौखंबा है, त्रिशूल है, बहुत सारे हैं, हम वहां तो चढ़ सकते हैं। तो इसीलिए उस दिशा में हम सब लोग प्रयास करेंगे। निश्चित रूप से जो हमारे छात्र हैं, छात्राएं हैं, विद्यार्थी हैं, स्टूडेंट्स हैं, वो युवा हैं और उनके अंदर बहुत कैपेसिटी है और वो बहुत कुछ कर सकते हैं। मैं विशेष करके यूनिवर्सिटी के हमारे वाइस चांसलर और उनके साथियों को बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने यहाँ संकुल पद्धति
और अलग प्रकार के सारी बहुत चीजें शुरू की हैं। और मुझे अच्छा लगा कि आपने यहाँ सेंटर ऑफ सिस्मोलॉजी भी खोला है और भी सारी चीजें आपने बताई। आई वुड नॉट गो इन डिटेल, लेकिन हम ये चाहते हैं कि हम जो कुछ भी काम करें, आपने अभी मंत्री जी का अपने हरित क्रांति की बात की, आपने पेड़ों की बताई, हमने इतने पौधे लगा दिए, इतने सारे सब लगा दिए हैं, ये सब चीजें बहुत अच्छी बात है। और ये भी अच्छा है कि आपको ICMR, NABL इन सब चीजों से भी बहुत चीजों में रिकॉग्निशन मिली है। और निश्चित रूप से ये हमारे लिए विश्वविद्यालय के एक प्रकार से वाइस चांसलर के नाते और पूरे महाराष्ट्र के लिए ये बहुत प्रसन्नता की बात है, गौरव की बात है। और ये चीजें आप सब लोग और अधिक मेहनत से करेंगे और अधिक परिश्रम से करेंगे तो मैं सोचता हूँ कि हम एक बहुत अच्छा विश्वविद्यालय, एक अच्छा यूनिवर्सिटी इस नाते से हम अपना स्थान बना सकते हैं। और इस सब के लिए I particularly I like to speak to my students and to the faculty also कि इस सब के लिए you need some team spirit। यदि आप सब लोग, जैसे आजकल एक नई चीज चल गई है इंटरडिसिप्लिनरी, पहले हम साइंस सीखते तो आज पढ़ते ही नहीं थे, कोई दूसरी चीज पढ़ते ही नहीं थे। एक नया सिस्टम इंटरडिसिप्लिनरी जैसे एक प्रकार का हम लोगों ने नया प्रयोग सारे देश में चल रहा है। तो ऐसे ही हम सब लोग अगर एक टीम स्पिरिट से काम करेंगे तो मैं सोचता हूँ कि हमारे जो स्टूडेंट्स हैं, जो आज डिग्री ले रहे हैं, जो आगे जिन्होंने डिग्री लेनी है, वो भी उसी टीम स्पिरिट से काम करेंगे। और आज न लंबा न बोल करके विशेष करके हमारे जो छात्रगण जो हमारे आज पदवी धारण करके जा रहे हैं, वो इसको they should not take it that it's your last degree. They should think that it's your first degree. They have to do more. They have to do more. हमको और अधिक करना है, और अधिक करना है। उस दृष्टि से यहाँ से आप संकल्प करेंगे तो निश्चित रूप से हम एक भारत माता के पुत्र पुत्री के नाते हम इस प्रदेश को, इस देश को और पूरी ह्यूमैनिटी को हम बहुत कुछ दे सकते हैं। और उस दिशा में हम सब लोग अच्छा काम करेंगे तो अच्छा होगा। अभी हमारे मंत्री जी गुरु गोविंद सिंह जी के नाम पर इंजीनियरिंग कॉलेज की बात कर रहे थे। हमारे सभी छात्रों को, और छात्रों को ही नहीं, हर देशवासी को नांदेड़ पर इसलिए भी गर्व होना चाहिए कि नांदेड़ में भला गुरु गोविंद सिंह पटना में जन्म लिया, बिहार में, पूरे पंजाब में जाकर के काम किया, पूरे उत्तर भारत में काम किया, और उस समय की शासन से लड़ते हुए, जैसे यहाँ हमारे छत्रपति शिवाजी महाराज लड़ रहे थे, ऐसे वहां के शासन से लड़ते हुए अपने चारों बच्चों का गुरु गोविंद सिंह ने बलिदान दे दिया। 2 बच्चे उनके सामने सामने दीवार में चिनवा दिए गए और 2 बच्चे युद्ध में खत्म हो गए। वो रोए भी नहीं, वो लड़ते रहे। और इतना सुंदर उन्होंने साहित्य लिखा है, गुरु ग्रंथ साहिब, और कितनी चीजें किताबें लिखी हैं। और ऐसा लगता है कि कितने प्रेरणा स्रोत हैं हमारे यहाँ देश के अंदर। शिवाजी और गुरु गोविंद सिंह जैसे लोग बहुत कम होते हैं। और आज हमारा जो नांदेड़ है, यहाँ पर आकर के उन्होंने अपना देह त्याग किया है। तो ये एक प्रकार का इंटरनेशनल इस प्रकार का सेंटर है। आपका सौभाग्य है, हमारे छात्र छात्राएं, हमारे ग्रेजुएट्स, हमारे PhD धारक सब युवा युवतियां यदि इस स्थान को एक आदर्श स्थान बना चाहेंगे तो दुनिया भर के लोग यहाँ पर आते हैं। दुनिया भर के लोग यहाँ रिसर्च के लिए आते हैं, सीखने लेके आते हैं, नांदेड़ में मत्था टेकने के लिए आते हैं। तो एक प्रकार से ये यू कैन मेक इट ए वेरी गुड टूरिस्ट प्लेस ऑल्सो, एक वेरी गुड पिलग्रिमेज प्लेस ऑल्सो। एक प्रकार का एक ऐसा हम इसको बनाए, क्योंकि पढ़ेंगे, पढ़ के नौकरी करेंगे, व्यवसाय करेंगे और काम करेंगे, ये अपनी जगह है। परंतु इस स्थान से हम जा रहे हैं तो इस स्थान से हमने शिक्षा ग्रहण की है, तो न केवल विश्वविद्यालय को हम भविष्य में क्या दे सकते हैं, क्या योगदान कर सकते हैं, उसके साथ साथ हमारे जो छात्र छात्राएं हैं, हमारे जो विद्यार्थी हैं, इन सब लोगों को सोचना चाहिए कि हम ऐसे इस पवित्र स्थान को, ऐसे इस हिस्टोरिक प्लेस को हम कैसे और ऐसा बना सकते हैं कि ये नांदेड़ का विश्वविद्यालय न केवल सेंटर ऑफ एक्सलेंस बने, वो तो ठीक है, मैं सब
विश्वविद्यालय में कहता हूँ, विद्यापीठों में बोलता हूँ, हमारे मंत्री जी भी बोलते हैं, अभी हमारे प्रोफेसर रामकृष्णन भी बोल रहे थे। तो वो तो दैट इज आवर एम कि एवरी यूनिवर्सिटी शुड बिकम सेंटर ऑफ एक्सीलेंस एट दिस वन फील्ड और अनदर फील्ड, किसी न किसी में सेंटर ऑफ एक्सीलेंस बनाए। परंतु हम एक इस जगह को कि इस नादेड़ को हम एक दुनिया में, लोग कहते हैं अच्छा हम जा रहे हैं ह्यूस्टन जा रहे हैं, हम जा रहे हैं लंदन ऑक्सफोर्ड जा रहे हैं, फला जा रहे हैं, ऐसे इस स्थान को हम एक ऑल राउंड डेवलपमेंट अलोंग विद एजुकेशन कैसे बना सकते हैं, उस दिशा में हम छात्र छात्राएं कैसे योगदान दे सकते हैं, उस दिशा में काम करेंगे तो आप लोगों का बड़ा योगदान होगा। आप सब ने पेंडेमिक में पहले बार भी बहुत अच्छा काम किया और मैं आपसे यही निवेदन करूंगा कि जब हम इस विद्यालय से जा रहे हैं, डिग्री प्राप्त कर रहे हैं, आज समाज की सबसे बड़ी आवश्यकता है। समाज हमको एक ही चीज, हमारे छात्र छात्राओं से मेरा निवेदन है, समाज हमको सब कुछ देता है, समाज से ही हम सब कुछ लेते हैं। आज शिक्षा भी ग्रहण कर रहे हैं, ये समाज से ग्रहण कर रहे हैं। हम लेते सब समाज से हैं, देते सब समाज से हैं। बहुत बार बहुत जगह लोग कहते हैं समाज ने हमारे लिए क्या क्या, देश ने हमारे लिए क्या क्या। डोंट आस्क व्हाट योर कंट्री हैज डन फॉर यू, यू शुड आस्क व्हाट आई हैव डन फॉर माय कंट्री। मैं अपने देश के लिए क्या कर रहा हूँ, मैं अपने समाज के लिए क्या कर रहा हूँ। यदि आप इस उदात्त भावना से चलेंगे तो आज देश की जो समस्याएं हैं, हमारा देश अनेक समस्याओं से ग्रस्त है और पेंडेमिक ने तो बहुत, कोरोना ने तो बुरी तरह से झकझोर दिया है। आज जैसे युवा लोग, क्योंकि युवा ही सब कुछ कर सकता है, तो एज हो गई हमारे जैसे 80 साल के लोग दौड़ भाग के काम करना चाहेंगे कितना करेंगे, परंतु आप युवा हैं, आपके अंदर नया खून है, जोश है, और उसमें अगर आप लोग एक लक्ष्य लेकर के, एक मिशन लेकर के और अपनी पढ़ाई, अपने अध्ययन, अपने रिसर्च, इस सब के साथ साथ इस समाज को हम क्या कंट्रीब्यूट कर सकते हैं, कैसे हम अधिकतम समाज को दे सकते हैं, क्योंकि हम समाज की वजह से हैं, इस देश की वजह से, इस राज्य की वजह से हैं, और इसलिए हम इसको क्या योगदान दे सकते हैं, इस दिशा में यदि आप सोचेंगे तो मैं सोचता हूँ कि आपका जो विद्यापीठ है, आपकी जो यूनिवर्सिटी है, इट कैन बिकम एग्जेम्पलरी, एक आदर्श बन सकती है। उस दिशा में आप सब लोग अपना प्रयास करेंगे, आपका जीवन सफल हो, आप जीवन में सफलता के ऊंचाई तक पहुंचे, आप इस देश के निर्माण में अपना योगदान दे सकें। इसी शुभकामना के साथ आप सबको एक बार फिर से बहुत अभिनंदन, मैनी मैनी कांग्रेचुलेशन, थैंक्स। जय हिंद, जय महाराष्ट्र। The registrar will request Honorable Chancellor to announce the conclusion of the convocation ceremony. Honorable Chancellor Sir, I request you to announce the conclusion of the convocation ceremony. Now I declare that the convocation ceremony is over. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या दीक्षांत समारंभाची सांगता राष्ट्रगीताने होईल। सर्वांनी कृपया आपापल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे। यानंतर दीक्षांत मिरवणूक ही सभास्थळावरून परत जाईल। मिरवणुकीच्या अग्रभागी ज्ञानदंडासह माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ हे आहेत। त्यानंतर आदरणीय कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर,
आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिसेन सर हे आहेत. मिरवणूक ही सभास्थळावरून परत जात आहे. त्यानंतर विद्याशाखांचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर प्रशांत वक्ते सर, आदरणीय डॉक्टर पंचशील एकंबेकर सर, आदरणीय डॉक्टर वैजंता पाटील मॅम, आदरणीय कुलसचिव डॉक्टर शिंदे सर हे जात आहेत.